नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची मेकॅनिकल टेक्नॉलॉजी टेक्निकलच्या विद्यार्थ्यांचा बोर्ड क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 80 गुणांची आहे आणि ती सोडवण्यासाठी आपल्याला 3 तासाची वेळ ही दिली जाणार आहे. मित्रांनो, यासारख्या नवनवीन प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. त्याचबरोबर इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीचे आपल्याला क्वेश्चन पेपर हवे असेल तर तीही आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली बोर्ड प्रश्नपत्रिका या प्लेलिस्टवर सहज मिळेल. इयत्ता 10वी मेकॅनिकल टेक्नॉलॉजी. काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्या काळजीपूर्वक वाचा. त्यानंतर क्वेश्चन 1A, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून पुन्हा लिहा. 5 रिकाम्या जागा आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्या आपण वाचायच्या आहेत. त्यांचे 3 पर्याय आहेत, त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला लिहावा लागेल. ऑर्गन सिलेंडरचा रंग टिंबटिंब असतो. दुसरे, 2 असमान धातू जोडण्यासाठी टिंबटिंब पद्धत वापरतात. त्यानंतर तिसरे, कॉपर हा धातू उष्णतेचा टिंबटिंब आहे, सुवाहक आहे तो. त्यानंतर चौथं, लेथ बेडच्या डाव्या बाजूस टिंबटिंब बसवलेले असते. 5वं, टिंबटिंब टूल हे संपूर्ण एकाच कटिंग टूल मटेरियलपासून बनवले जाते. त्यानंतर ब भाग, योग्य जोड्या जुळवा. अस्तंभ आणि ब स्तंभ आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, त्यांच्या जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. बघा, अस्तंभामध्ये काय दिलेलं आहे. आउटसाइड कॉलिपर, 2 टेल स्टॉक सेंटर, 3 सीम वेल्डिंग, 4 टीम वेल्डिंग आणि 5 लॅप सीम. त्यानंतर तिसरं सी भाग, चूक की बरोबर ते लिहा. बघा, या ठिकाणी 5 गुणांसाठी आपल्याला 5 विधानं दिली जातील आणि ती चूक आहेत की बरोबर ते आपल्याला अचूक ओळखायचं असेल. 5ही विधानं काळजीपूर्वक वाचा. त्यानंतर डी भाग, खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. 5 एका वाक्यात प्रश्न दिलेले आहेत. फ्लोमीटरचा उपयोग लिहा. शीटची जोडणी मोजण्यासाठी कोणते साधन वापरतात. थ्रेडिंग टूलचा उपयोग लिहा. चकिंग वर्क म्हणजे काय, मॅड्रिल म्हणजे काय, या पद्धतीने आपण यांची उत्तरं लिहायची आहेत. त्यानंतर प्रश्न दुसरा आपला असणार आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा, कोणतेही 4, 12 गुणांसाठी. 1 सिलेंडर, शिल्डर गॅस आर्क वेल्डिंगचे प्रकार, लेथ मशीनचे 3 प्रकार, रेव्हेट हेडचे प्रकार, स्टँडर्ड मॅलेटची आकृती आणि उपयोग. त्यानंतर लेथ मशीनच्या चक्रचे प्रकार, कोऑर्डिनेट सिस्टीमचे प्रकार, ऑटोकॅडमधील ड्रॉ मेनूतील 3 कमांड्स, या पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा, कोणतेही 3, 12 गुणांसाठी. बघा, या ठिकाणी 5 प्रश्न दिलेले आहेत आणि त्या 5ही प्रश्नांची पैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. आधुनिक वेल्डिंग पद्धतीची 4 नावं लिहा. प्रोजेक्शन वेल्डिंगची आकृतीसह माहिती लिहा. 4 सेमी बाजू असलेला पंचकोन काढा. टूल पोस्टचे प्रकार सांगून उपयोग लिहा आणि मॉडिफाय मेनूतील कोणत्याही 4 कमांडची नावं लिहा आणि उपयोग सांगा. त्यानंतर प्रश्न चौथा, सविस्तर उत्तरे लिहा. 10 गुणांसाठी हा प्रश्न आहे. बघा, पहिला प्रश्न, फेस प्लेटची आकृती काढून माहिती लिहा. दुसरं आहे, आकृती क्रमांक 1चा अभ्यास करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा ती आकृती.
त्यानंतर 5वा प्रश्न, सविस्तर उत्तरे लिहा, कोणतेही 2. 16 गुणांसाठी, म्हणजे 8 गुणांसाठी हा मोठा प्रश्न असणार आहे. त्याच्यातला पहिला प्रश्न, स्पॉट वेल्डिंगची आकृती काढून माहिती लिहा. स्टँडर्ड वायर गेजची आकृतीसह माहिती लिहा. लेथ मशीनच्या भागांची नावे सांगून हेडस्टॉक स्पिंडलच्या आकृतीसह माहिती लिहा. शेवटचा प्रश्न आपला असणार आहे 6वा, कोणतेही एक उपप्रश्न सोडवा 10 गुणांसाठी. बघा, या ठिकाणी आकृत्या काढायच्या आहेत आपल्याला. कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे. त्यानंतर आकृत्या दिलेल्या आहेत. क्वेश्चन नंबर 4 साठी ही आकृती आपल्याला जशीच्या तशी आपल्या पेपरवर काढायची. आपल्याला उत्तरपत्रिकेसोबत कार्डशीट पेपर पण दिला जाईल. याच पद्धतीचं मोजमाप करायचं आहे आणि ती काढायची आहे. बघा, ही दुसरी फिगर. हेच प्रश्न येतात, व्यवस्थित सराव करून ठेवा, म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. फिगर नंबर 3, क्वेश्चन नंबर 6 साठी ही आकृती दिलेली आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचा मेकॅनिकल टेक्नॉलॉजीचा टेक्निकलचा पेपर आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. असाच पेपर आपला असणार आहे. व्यवस्थित अभ्यास करा. काही अडचण असल्यास कमेंट करा. आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. थँक्यू.